तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांना आहे, शिवेंद्रराजे यांनी हे वक्तव्य केलंय। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही असं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय। त्याचा विषय म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याचा हा अजितदादांच्या ह्याच्यातला आहे। दादांनी त्याच्याबद्दलचे किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यावर मी भारतीय जनता पार्टीचा आर्थिक संबंध आणि नैतिकता या दोन मुद्द्यावर राजीनामा मागितला नाही, बरोबर आहे। पण परवा जे वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं असेल, की त्यांचं स्टेटमेंट होतं की कुठल्याही याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही, तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले। पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि त्यांनी निर्णय घेतला पाहिजे।